तिन्ही गावातले नागरिक माझे ग्रामस्थ हे सर्व मंडळींनी निषेध म्हणून आमचं गाव बंद ठेवलं आणि मला अपक्ष लढण्यास प्रवृत्त केलं. माजी नगरसेवकांनी काय कामं केली नाही गेली 9-10 वर्ष. जो पक्ष सत्तेवर पुण्याच्या महानगरपालिकेत सत्तेवर असेल त्या पक्षाबरोबर जाईल. आता 18-20 वर्ष मी राष्ट्रवादीचं काम केलं, पण मी नेत्यांविरुद्ध एकही वेगळी भावना व्यक्त केली नाही. काय बोलायचं, ऐन वेळेस ते तिकीट कट करू शकतात, त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची. अपक्ष तुम्ही अर्ज भरलेला आहे, आता प्रचार सुरू आहे. एकूण वातावरण काय आहे, प्रतिक्रिया काय येत आहेत लोकांकडून, मतदारांकडून? चांगल्या प्रतिक्रिया आहेत. या भागात माजी नगरसेवकांनी काय कामं केली नाही गेली 9-10 वर्ष. आता तुमचा पुढचा अजेंडा काय असणार आहे? ज्या पद्धतीने तुम्ही निवडणूक आता लढताय, जिंकून नागरिकांच्या सहभागातून आम्ही सुधारणा कार्य करणार आहे. राष्ट्रवादीमध्ये तुम्ही 25 वर्ष होतात, तुम्ही तिथेही काम केलेले, कार्यरत होते. आता अपक्ष अर्ज भरल्यानंतर नेमकी पक्षाच्या वतीने तुमची काय भावना आहे? आता अपक्ष आमच्या 3 गावांमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता. 2006ला मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2007ला मला उमेदवारी मिळाली आणि तेव्हापासून 18 वर्ष मी राष्ट्रवादीचंच काम करत होतो. आणि ऐन शेवटच्या 3 तारखेला माझं तिकीट कट करण्यात आलं. आपण बघतोय की तुमच्या बरोबर आणखी काही सहकारी होते, जे काही भाजपमधले काही लोक होते, त्यांचं भाजपमधल्या काही लोकांचं तिकीट कट केलं, त्यानंतर त्यांनी पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादीमध्ये. उमेदवारी कट झाल्यानंतर आमच्याकडं माझं तिकीट कट झालं. मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं काय, तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस की एवढ्या वर्ष राहिल्यानंतर तुम्ही म्हणले आम्ही सुद्धा एकनिष्ठ होतो, असं तुमचं मत होतं, आणि एकनिष्ठ राहिल्यानंतर तुमचं तिकीट बाहेरच्या लोकांना आलेल्यांना देण्यात आलं, ह्यावर तुम्ही काय वाटतं? बिलकुल. आम्ही या बाबतीत मीच नाही तर आमचं सर्व तिन्ही गावातले नागरिक माझे ग्रामस्थ हे सर्व मंडळींनी निषेध म्हणून आमचं गाव बंद ठेवलं आणि मला अपक्ष लढण्यास प्रवृत्त केलं. तुमच्या प्रभागामध्ये जेवढी सोसायटीतील लोक आहेत किंवा जे काही वेल एज्युकेटेड पण आहेत, तेवढेच गोरगरीब जनता सुद्धा आहे. हा सगळा समतोल कसा राखणार आहात तुम्ही जिंकून आल्यानंतर? आम्ही योग्य ताळमेळ साधून सोसायटीतल्या भागातल्या नागरिकांना सहभाग घेऊन त्यांचा त्याप्रमाणे विकासाचे मुद्दे करू आणि ग्रामीण भागात, म्हणजे ग्रामीण म्हणण्यापेक्षा आपल्या बैठ्या व्यवस्थित आम्ही ते काम करू, विकासाचं काम करू. एकीकडे म्हटलं जातंय की भाजपमध्ये निष्ठावान असलेल्या कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्यात आलं, पण राष्ट्रवादीतही तुमच्या माध्यमातून तीच परिस्थिती पाहायला मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंवा वरिष्ठांना तुमच्याकडून काय सांगण्यात येईल किंवा काय मत आहे तुमचं त्यांच्याबद्दल? काय बोलायचं, ऐन वेळेस ते तिकीट कट करू शकतात, त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया द्यायची. पुढे काय भूमिका असणार आहे? जर आता अपक्ष निवडून आले तुम्ही, तर नंतर पक्षासोबत पुन्हा पुढे जाण्याची भूमिका असेल? जो पक्ष सत्तेवर पुण्याच्या महानगरपालिकेत सत्तेवर असेल त्या पक्षाबरोबर जाईल. कारण आम्ही 10 वर्ष 1 रुपया निधी न मिळालेले आमची गावं आहेत आणि हा गावांचा विकास हाच आमचा ध्यास आहे. आम्ही काही लोकांच्या इथल्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. अनेकांची म्हणण्यात रस्त्याची कामं इथली अजूनही अपूर्ण आहेत, ज्या पद्धतीने विकास पाहिजे तो झालेला नाहीये. नाही, ते कामं आम्ही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. कुठल्या पद्धतीने ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर पुढे जाईल हा प्रचार? विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक पुढे जाईल. आता 18-20 वर्ष मी राष्ट्रवादीचं काम केलं, पण मी नेत्यांविरुद्ध एकही वेगळी भावना व्यक्त केली नाही. मी माझा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज ग्रामस्थांच्या सांगण्यावरून मी भरला. तुम्ही ज्यावेळेस अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस पक्षाकडून तुम्हाला काही कॉन्टॅक्ट झालं किंवा वरिष्ठांनी काही संपर्क साधल्यानंतर काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला? नाही. तुम्हाला वाटत होतं की शेवटच्या क्षणापर्यंत तरी काही का होईना आपल्याला मिळू शकते, आपल्याला संधी मिळेल? बिलकुल वाटत होतं. आम्ही 1 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि ज्यानंतर अजितदादांचा फोन आला मला की बाबा तू महिलेचा, म्हणजे सुषमा निमन माझी पत्नी, तिचा अर्ज भर म्हणून. 1 तासात मला ते शक्य नव्हतं
आणि मी वॉर्ड ऑफिसवरून माझा फॉर्म भरून निघून आलो. आता ग्रामस्थांचं, कारण की तुम्ही बोलला तिथे की बंद ठेवण्यात आला होता वगैरे सगळं काही तिकीट नाकारल्यानंतर आता लोकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? एकदम उत्तम. आता माझ्या बरोबर माझं पूर्ण गाव आहे. आता तर पदयात्रेत माझ्या प्रत्येक घरातला एक माणूस आता पदयात्रेत सहभागी आहे. आपल्यासोबत इथून प्रभाग क्रमांक 9 मधून जे अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले प्रमोद निमण होते, त्यांचंही हेच म्हणणं आहे की जर बाहेरून आलेल्या उमेदवाराला किंवा तिथून आलेल्या नेत्याला जर उमेदवारी देण्यात येत असेल तर आम्ही सुद्धा इतकी वर्ष राष्ट्रवादी मधून काम केले, कार्यकर्ता होतो, मग आमच्यावरही कुठेतरी अन्याय झाला अशी एकूण त्यांची भूमिका होती. आता 16 तारखेला काय चित्र असेल ते स्पष्ट होईल, कोण निवडून येतं आणि लोकांचा कौल कोणाला असेल.